पुन्हा याविषयीचं मी पत्र दिलं, स्वतः भेट घेतली. बोलताना राज्यस्तरावर बोलून सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचे बोलले, परंतु अजून काही निर्णय झालेला नाही. मी सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे. मध्ये आपण पाहिलं असेल, टोरेंट कंपनीने एक डिपॉझिट म्हणून अमाऊंट मागितली. एवढी अमाऊंट सर्व ग्राहकांना भरावीच लागेल अशा प्रकारची सूचना किंवा आदेश जारी केले. परंतु मला जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस भिवंडी शहर ग्रामीणमध्ये सगळ्या वीज ग्राहकांना मी याविषयी आवाहन केलं की आपण कोणीही हे डिपॉझिट भरू नये, हे बेकायदेशीर आहे. आणि लोकांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला, कोणी भरलंही नाही. आणि यानंतर माझ्याकडे, माझ्या पेकडे किंवा माझ्या कार्यालयात अशी कोणीही तक्रार, डिपॉझिट जबरदस्तीने वसूल केलं जातं अशी कुठलीही तक्रार माझ्या कार्यालयात उपलब्ध झाली नहीं. माहिती प्राप्त हुआ है जो भिवंडी के इंदिरा गांधी मेमोरियल IGM अस्पताल को जिला स्तरीय अस्पताल के रूप में उन्नत कराए जाने के संबंध में है. मैं इस प्रकरण का संबंधित प्रभाग से परीक्षण करवा रहा हूँ. सारे याच्यानंतर मी लगेच आरोग्य विभागाची पूर्ण जिल्ह्याची DD नांदापूरकर साहेब असतील यांच्यासोबत अगोदर सुद्धा घेतली होती. 17 फेब्रुवारीला आरोग्याची मीटिंग घेतली होती. त्यानंतर जेव्हा मला मंत्री महोदयांचं पत्र आलं, मग 5 जून 2025 रोजी याच संबंधित आणि संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासंदर्भात ठाण्याला DD ऑफिसला नांदापूरकर साहेबांकडे सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना याविषयी स्पष्ट सूचनाही दिल्या की असं असं पत्र आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ते पत्र आमच्याकडे आलेलं आहे आणि आम्ही सगळे पॉझिटिव्हली रिपोर्ट देतो. त्या मीटिंगला IGM हॉस्पिटलच्या जे मॅडम आहेत आपल्या बंधारे मॅडम देखील उपस्थित होत्या. आणि म्हणून त्याबाबतच्या योग्य त्या सूचना मी सगळ्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहे आणि त्याची प्रोसिजर चालू झाली आहे. तिसरा विषय असेल सर, एक राज्य ह्याबाबत 3 वेळा भेटलोय. रेल्वे मंत्री महोदयांना 3 वेळा भेटलोय. तिसऱ्या वेळेस त्यांचा प्रतिसाद चांगला होता आणि भिवंडी जी दिवा, भिवंडी, वसई, भिवंडी आणि दिवा अशा मार्गाने जी रेल्वे जातोय ती रेल्वे CST पर्यंत जावी अशा प्रकारची मागणी केली होती. आणि त्या मागणी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं तर जोपर्यंत आसनगाव आणि शहापूर इथं जे 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत ही गोष्ट थोडी पॉसिबल नाही. कारण काही कार्याला डायरेक्ट ॲक्सेस द्यायला लागतो. त्याच्यामुळं अनेक लोकल ट्रेन देखील लेट होतात, उशिरा होतात. आणि म्हणून त्या संदर्भात तसं त्यांनी मला पत्रही दिलं. परंतु पुन्हा मी एक कमीत कमी भिवंडी ते दिवा अशा फेऱ्या वाढवा जेणेकरून इथली लोक कमीत कमी दिव्यापर्यंत जातील आणि दिव्यावरून पुढे प्रवास होईल. तर त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली. पुढच्या आमच्या रेल्वे कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्यता देईल अशा प्रकारचा मला शब्दही दिलेला आहे. आणि मुरबाड रेल्वेविषयी पण त्याच्यातच विषय आहे. मुरबाड रेल्वेचा जो प्रस्ताव होता तुम्हाला सांगितले, हा प्रस्ताव ऑगस्ट 2023 पासून पेंडिंग होता जेव्हा तत्कालीन मंत्री महोदय होते. परंतु त्या विषयावर 27/11/2024 पत्र दिलं होतं
त्याच्यानंतर दोन 2024 27/3 पुन्हा पत्र दिलेलं आहे. पत्राचा मांडणाही वाचून दाखवतो. माननीय मंत्री महोदय, मैं आपका ध्यान भिवंडी रोड रेलवे स्टेशन पर यहाँ ट्रेनों के ठहराव का विषय होता. म्हणजे बाहेरच्या काही गाड्या येतात, हे थांबत नाही. अत्यंत महत्वपूर्ण आवश्यकता किंवा आकर्षित करण्याकरता कोणते प्रमुख औद्योगिक और वाणिज्यिक क्षेत्र है जहाँ लाखों यात्री प्रतिदिन यात्रा करते हैं, किंतु वर्तमान में कई महत्वपूर्ण ट्रेनें भिवंडी रोड रेलवे स्टेशन पर नहीं रुकती, जिससे स्थानीय यात्रियों को बहुत नुकसान हो रहा है. आठवण आहे, मी दिलेली आश्वासने मी कधीही विसरत नाही. आणि म्हणून त्याच वेळेस म्हटलं, आधी सांगतो, योग्य वेळेस डोळ्यांविषयी योग्य निर्णय होईल. आपल्याला कल्पना आहे 2027 पर्यंत त्याची काहीतरी मुदत आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस जोही निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सोबतीने, आशीर्वादाने, त्यावेळेस तो निर्णय होईल. आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असाच निर्णय होईल. अनेक लोक जरी बोलली की हा विषय डोळ्यांचा कधी मिळेल, या सगळ्यांना कल्पना आहे. काहींनी 5 वर्षात, काहींनी 10 वर्षात. डोळ्यांचा तही काढला नाही, विषयही काढला नाही. कमीत कमी मी संसदेच्या सभागृहात बोललो आणि तेही दखलपात्र व्हावं म्हणून न्यायाधीशांपर्यंत कशी प्रक्रिया चालते याही विशेष माहिती बोललो. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या तक्रारी मी थांबवल्या देखील आहे. परंतु आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की ह्याच्यासाठी 2027 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा, काय नाही घ्यायचा, हे आपल्या सगळ्यांना विचारून, आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्या. दुसरा विषय राहिला स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडी. मी स्वतः बोललो की हे रुग्णालय, आपल्याला कल्पना असेल, भिवंडी ग्रामीण शहर आज लोकसंख्या पाहिली तर 15 लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेला हा तालुका आहे. आणि ह्या तालुक्याचं एकमेव उपजिल्हा रुग्णालय हे हायजिन हॉस्पिटल आणि त्याचं जिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून पहिल्यांदा 25 मार्च रोजी मी संसदेत हा प्रश्न उचलला. आपल्या सगळ्यांना कल्पना असते. त्यानंतर आरोग्यमंत्री सन्माननीय जगत प्रकाश नड्डा साहेब यांना 25 मार्च 2025 रोजी भेटून त्याविषयी निवेदन दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा 13 मे 2025 पुन्हा एकदा आरोग्यमंत्री महोदय नड्डा साहेब यांना भेटून पुन्हा IGMचं जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी पत्र दिलं. त्यानंतर त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली आणि 28 मे 2025 रोजी त्यांचं मला पत्र आलेलं आहे. मी 2च मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो.